डोंबिवलीत एका धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे। एका महिलेने आपल्या प्रियकराची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह पोत्यात भरून बाथरूम मध्ये लपवून ठेवला। एवढेच नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी पाण्याचा नळ सतत सुरू ठेवून ती थेट कोलकात्याला फरार झाली। मात्र एका व्हॉइस मेसेजमुळे या खुनाचे गूढ उलगडले आहे आणि संपूर्ण कल्याण डोंबिवली परिसरात खळबळ उडाली आहे। पाहूया हा विशेष रिपोर्ट। डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलंग रोडवरील नीलकंठ सोसायटीमध्ये ही थरारक घटना उघडकीस आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेने आपल्या प्रियकराची धारदार शस्त्राने हत्या केली। त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून बाथरूम मध्ये ठेवला आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने पाण्याचा नळ सुरू ठेवला। गेल्या 2.5 महिन्यापासून फ्लॅटमधून सतत पाणी बाहेर येत असल्याची तक्रार सोसायटीतील रहिवासी करत होते। त्यामुळे घरमालक अजय पाटील यांनी भाडेकरू महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। याच दरम्यान घरमालकाला महिलेचा एक व्हॉइस मेसेज प्राप्त झाला। या मेसेजमध्ये तिने प्रियकराची हत्या केल्याची कबुली दिल्याचे सांगितले जात आहे। तसेच बाथरूम मध्ये पडलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची विनंतीही केल्याची माहिती समोर आली आहे। तर 4 दिवसापूर्वी मला सोसायटीवरून फोन आला की रूमच्या बाहेर पाणी येतं। तर मी त्याला फोन केलेला की आपके घर से पानी आ रहा है, आपके वाइफ को बोलो बंद करने के लिए। तो त्यांनी मला मी त्याला सांगितलं, त्याने बोलतो दादा किया है, तो मला वापस सोसायटीवरून फोन यायला लागले। तर मी त्याला बोललो की बाबा नहीं पानी बंद किया, आप वापस फोन करिए। तर नंतर दुसऱ्या 19 तारखेला त्यांनी डायरेक्ट मोबाईलच बंद केला। तर मला 19 तारखेला संध्याकाळी 6 वाजता डायरेक्ट व्हॉइस रेकॉर्डिंग आल्या की बाबा तुमच्या रूममध्ये असं मी केलेलं आहे, तुम्ही जाऊन त्या बॉडीची विल्हेवाट लावा। तर मला असं कळताच माझ्या पायाची जमीन हल्ली आणि मी डायरेक्ट पोलीस स्टेशनला धाव घेतली। मग जे कृत्य झालेलं ते सर्व सरांना सांगितलं। कोणी आहे व्हॉइस रेकॉर्ड पाठवलं? ते त्या हबीबुल्ला इस्लाम आहे ना, त्याच्या वाईफने नफिसा नाव आहे। तुम्ही 2 दिवस जे बोलत होते ते नेमकं कोण केलं? त्याच्याशी बोलत होतो मी, नवऱ्याशी। किती तारखेपर्यंत होती? 18 तारखेला 19 तारखेला त्याच्याशी बोलणं झालं माझं। मेसेज मिळताच घरमालकाने मानापाडा पोलिसाकडे धाव घेतली। पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून फ्लॅटचा दरवाजा उघडला। बाथरूम मध्ये एका पोत्यामध्ये पुरुषाचा मृतदेह आढळून आला। प्राथमिक तपासात मृताच्या डोक्यावर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले। रक्ताचे डाग आणि इतर पुरावे नष्ट करण्यासाठीच पाण्याचा नळ सतत सुरू ठेवण्यात आल्याचा पोलिसांनी संशय आहे। घटनेनंतर आरोपी महिला कोलकात्याला फरार झाल्याचे तपासात समोर आले आहे। तिच्या अटकेसाठी पोलिसांची 3 विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत। दरम्यान या खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून प्रेमसंबंध, वैयक्तिक वाद आणि इतर सर्व शक्यतांवरून पोलीस तपास करत आहेत। या थरारक घटनामुळे डोंबिवली आणि कल्याण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या ठिकाणी जिथं आपण या ठिकाणी स्पॉटवर उभा आहोत, या ठिकाणी एक पहिल्या माळ्यावर एका रूममध्ये हसीबा अहमदुल्ला इस्लाम नावाच्या महिलेने तिच्या प्रियकराची हत्या केलेली आहे। 5-6 दिवस झालेले आहे घटनेला। बिल्डिंगमधील लोकांना घाण वास येत असल्याने त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म केलं आणि त्यानंतर ती काही डेड बॉडी पुरुषाची ती गुन्ह्यामध्ये आढळून आलेली आहे। पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे आणि त्या आरोपीचा शोध चालू आहे। तुकडे वगैरे केलेले सांगितले जातात आणि दुसरी गोष्ट घर मालकाला देखील तुम्ही व्हॉइस रेकॉर्डिंग करून सांगितलेलं की आम्ही असं बरोबर, तिने त्यांच्या घरमालकांना व्हॉइस रेकॉर्ड पाठवलेलं आहे की माझ्याकडून असं गोष्टी कृत्य झालेलं आहे आणि तिने सांगितल्यामुळे घरमालकांनी येऊन घरी बघितलं असता घरातल्या बाथरूममध्ये गोणीमध्ये मृतदेह मिळून आलेला आहे आणि तो आता उत्तरीय तपासणीसाठी पाठवलेला आहे। पोस्टमॉर्टम झालेलं आहे। प्रेम संबंधातून घडलेला हा खून आहे की यामागे आणखीन काही मोठे रहस्य दडले आहे, याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होणार आहे। मात्र एका व्हॉइस मेसेजमुळे उघड झालेल्या या धक्कादायक हत्याकांडाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे।